सध्या नवरात्री सुरू आहे, त्यामुळे भक्तजन भवानी मातेच्या दर्शनासाठी जातात। अशातच तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे निघालेल्या भाविकांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने मालट्रकला मागून धडक दिली। या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधील 2 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले। हा भीषण अपघात सोमवारी पहाटे सोलापूर-सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला इथे घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व पेठवडगाव येथील 5 मित्र मोटारीमधून नवरात्रीनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून परत निघाल्यावर सांगोल्याजवळ चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव मोटारीने डाळिंब घेऊन जाणाऱ्या 16 चाकी मालट्रकला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे। या अपघातात जखमी झालेले सूरज विभुते यांनी मोटार चालक अनिल कोरे यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या भीषण अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त मोटार रोडवरून बाजूला काढून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले।